स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील तरुण आहोत. स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील पाहतो, परंतु लहानपणी महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडेंसारखे कॉमेडियन देखील आम्ही पाहिलेले आहेत, जे सुसंस्कृत कॉमेडियन होते. अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा अवमान करायचा, माननीय पंतप्रधान साहेबांचा अवमान करायचा, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अवमान करायचा, अशी अनेक उदाहरणे आहेत अध्यक्ष महोदय. नाही सभापती महोदय, या तुम्ही समर्थन करताय का? आपण समर्थन करताय का? सभापती महोदय, अतिशय गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने जर का महाराष्ट्रामधल्या उपमुख्यमंत्र्यांचा जर अपमान होत असेल तर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे. सभापती महोदय, सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी जी शंका निर्माण केलेली आहे ती देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर का असं वक्तव्य केली जात असतील तर शासन या बाबतीत गंभीर दखल देखील घेईल, अजिबात सोडणार नाही. न्यायालयाचा अपमान केलेला आहे, सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा अपमान केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालून घेणार नाही. अध्यक्ष महोदय, जी सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी शंका देखील व्यक्त केलेली आहे की याचा नक्की बोलवता धणी कोण आहे, कोणीतरी यांना मागून बोलायचं. अध्यक्ष महोदय, एक घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे, अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे, काही मी बोलतो ना अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे. सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवरती निरासन करणं माझी जबाबदारी आहे. सभापती महोदय, घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा ट्विट येतो, त्यानंतर काही काळातच कुठलीही काही त्याचं भाष्य बाहेर, त्याची बातमी बाहेर पडायच्या अगोदरच काही लोकांनी, काही सन्मान्य सदस्यांनी या सभागृहाच्या ट्विट देखील केलेले आहेत. ह्यांना कसं लक्षात आलं की त्याच्या ट्विट येणार आहेत? सभापती महोदय, नक्कीच या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत. या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत. सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील, अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल. याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोर्ट कुलार कामरा आहे ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई ही केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल, यांना सोडलं जाणार नाही. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.